नमस्कार मित्रांनो, पाहता आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस। मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्या बिजोडी या भागामध्ये। इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आणि त्याची रणधुमाळी सुरू आहे। आता आपण पळसदेव बिजोडी गटामध्ये आहे। पळसदेव बिजोडी गटामधील बिजोडी गणाचे उमेदवार सुधीर पाटील आता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या प्रचारात त्यांचे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे या पक्षाचे इंदापूर शहर प्रमुख मेजर माजी सैनिक सोमवंशी आपल्याबरोबर आहेत। सर सांगा, काय सांगताय आज या निवडणुकीबद्दल? जय महाराष्ट्र। मी एक माजी सैनिक, भारतीय सेनेमध्ये 17 वर्ष नोकरी केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर मला एकच पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांचा शिवसैनिक। मी पहिल्यापासून बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे। आणि मी बाकीच्या पक्षामध्ये बघितलं भ्रष्टाचार, अत्याचार आणि जे आपले पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा कुठं न्याय व्यवस्थित मिळत नाही। त्यामुळे मी पहिल्यापासून उद्धव साहेबांच्या बरोबर काम करत आलेलो आहे आणि यापुढेही काम करत राहील। आमचे बिजोडी गटातील उमेदवार सुधीर पाटील एक निर्मळ आणि अतिशय चांगले स्वभावाचे, सर्व गावांतील मित्र कंपनीला असू द्या, पाहुण्यारावळ्यांना हमेशा कुठल्या ना कुठल्या त्यांच्या मदतीचा सारा असतो हमेशा। तर मी आता यांच्याबरोबर फिरत आहे, प्रत्येक गावात जात आहे। पण आम्ही सर्व शिवसैनिक एका ताकदीनं उतरलो आहे आणि सुधीर पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे। आपण आता इंदापूर शहराचे शहर प्रमुख आहात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जी शिवसेना पक्ष आहे त्या पक्षाचं आपल्याकडे महत्त्वाचं पद आहे इंदापुरात। मग आता इंदापूर तालुक्यामध्ये आपण संपूर्ण गटामध्ये आपली स्टू बसली, संपूर्ण गट संपूर्ण कसं रिस्पॉन्स कसा तुझ्या शिवसेना? अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना महिला आवर्जून आक्षेप करत आहेत। म्हणजे त्यांच्यासुद्धा मनात आहे शिवसेना ही एकमेव पक्ष आहे। उद्धव साहेबांनी कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा एवढं अतिशय चांगले काम केले आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी उद्धव साहेबांसाठी अजूनपर्यंत कोणी दिलेलीच नाही। मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहेत पळसदेव बिजोडी जिल्हा परिषद गट, त्यातले बिजोडी गणातून पंचायत समितीसाठी उभा राहिलेले आहेत सुधीर पाटील, की ज्यांचा आत्तापर्यंत जो लोकसंपर्क दांडगा आहे त्यांचं वरकुट पाटील ते शिवशंभू पॅलेस मंगल कार्यालय आहे, देवपूजा म्हणून पतसंस्था आहे, त्या माध्यमातून लोकांची सेवा करतात, मदत करतात, आर्थिक अडचणी सोडवतात। ते प्रशासनामध्ये काम करत होते, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली। खाजगीत बोलताना त्यांनी सांगितलं की स्वेच्छानिवृत्ती का घेतली, तर निवृत्ती घेऊन लोकांची सेवा करावी आणि त्यांचं ही म्हणणं होतं। परंतु निवृत्ती घेऊन ज्यावेळेस ते तालुक्यात येईल पाऊल टाकलं त्यावेळेस त्यांना राजकीय चिखल दिसला आणि ह्या चिखलामध्ये कुठेतरी एक चांगलं काम करावं असं त्यांना वाटलं, म्हणून ते पुन्हा त्यांनी फॉर्म भरला आणि आज आपल्याबरोबर ते आता आहेत। पाटील साहेब, मला सांगा, तुम्ही दिवसभर तुम्ही प्रचारासाठी फिरताय, कसा काय रिस्पॉन्स लोकांचा? आज आम्ही बिजवडी, कोणफुलवाडी, गाजरगाव, राजवडी अशी गावं घेतली। त्या गावामध्ये आमची माता भगिनी आमची उत्सुकतेने वाट बघतायत, औक्षण करतायत। वयोवृद्ध असतील, दुपारच्या वेळेस तरुण माणसं थोडीशी कामाला वगैरे गेलेली होती, पण वयोवृद्ध माणसं असतील, महिला असतील, एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांचा उत्साह आहे की ते सांगतात की ह्या सगळ्या दलदलीमध्ये कुठंतरी त्यांना चांगला पर्याय सापडलेला आहे आणि ते पर्याय शोधत होते। आज आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोचलो आणि त्यांना त्यांच्या मनातून म्हणजे अशा भावना येत होत्या की चांगला पर्याय मिळालेला आहे। आणि मी आज तुम्हाला सांगतो की लोकांच्या ह्या भावना बघून असं वाटतंय की आजच आपल्या शिवसेनेचा आणि आपल्या मशालीचा विजय झाला आहे असं मला आता वाटतंय। बघा, उत्स्फूर्तपणे ते सांगतात की, आणि खरं तर राजकारण वेगळ्या पद्धतीचं असतं, समाजकारण वेगळ्या पद्धतीचं असतं, पण ती खरं तर समाजकारण करणारा पिंड आहे। परंतु कुठेतरी चांगल्या माणसाची गरज पडते इथं राजकारणामध्ये आणि म्हणून त्यांना ज्यावेळेस निवडणुका लढतात तेव्हा माणसांचा चेहरा पडतो, तणाव दिसतो, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही तणाव दिसत नाही। ते मोकळ्या मनाने अगदी फ्री माइंडेड सांगतात की आमचं नक्की आजच आमचा विजय झाला असं वाटतंय। कुठेतरी लोकांना वाटतंय की बाबा जे दलदल झाली त्या दलदलीमध्ये किंवा बुडत्या ओढीला कुठेतरी आधार मिळावा, असं एक शिवसेनेचा आधार असं लोकांना वाटतं असल्याचं म्हणणं आहे। मला सांगा, तुम्ही इंदापूरचे शहर प्रमुख आहात, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे इंदापुरातले शहर प्रमुख आहात आणि शहर प्रमुख असताना
2 गट पडले मुंबईमध्ये शिवसेनेचे, म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचे 2 गट पडले. 2 गट पडल्यानंतर सुद्धा मग तुम्ही बोलताना सांगितलं की मी देश सेवा केली. देश सेवा केल्यानंतर मी निवृत्त झालो. तर ते तुम्ही देश सेवा करणारे आणि निवृत्त आहात आत्ता, आणि निवृत्तीनंतर पुन्हा तुम्ही लोकसेवा करताय राजकारणाच्या माध्यमातून. आणि आपण ज्यावेळेस तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक पण तुम्हाला सेवा करावी अशी वाटली की सैन्यातून आल्यानंतर देशाचा सैनिक होता, पुन्हा शिवसैनिक पण सेवा करावी वाटली. परंतु ज्यावेळेस शिवसेनेत 2 गट पडले तरीसुद्धा आपण बाळासाहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्येच राहिलात. त्याचं काय कारण? सर्वात प्रथम खरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि तसा विचार केला तर सर्व जनतेला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे ते गद्दार शिवसेना जी आहे, त्या गद्दार शिवसेनेचे उद्धव साहेबांना जी धोका दिला त्याचा त्यांना परिचित होत असेल आणि होणार आहे. आता बघितलं आपण भारतीय जनता पक्षाने जसं अजित पवारांना, तसंच पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय केलं ती त्यांना माहीत आहे. अशीच अवस्था शिंदे गटाची होणार आहे. पण आम्ही ठामपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागे हमेशा राहणार आहे. न्याय, सत्य आणि प्रामाणिकपणा ह्या गोष्टी तुम्ही उद्धव साहेबांमध्ये पाहिल्यात, मला सांगितलं. आणि कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी चांगलं काम केलं होतं मुख्यमंत्री पदावर असताना. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असंही सांगता. आणि शिवाय तुमची श्रद्धा बाळासाहेबांवर तुम्ही सांगितली. बाळासाहेब ठाकरे हे यांच्यावर तुमची श्रद्धा होती, त्यांचं सैनिक पण राहिला. खरं तर इंदापूरमध्ये हे शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहिले, कारण हे मिलिटरीमध्ये होते. आणि मिलिटरीमधला एक अजेंडा असतो की प्रामाणिकपणा आणि देशाची एकनिष्ठपणा. तर तिथंच नाही तर हे मिलिटरीतली लोक कुठंही, मी मुद्दाम वेगळा विषय मानतो आहे माजी सैनिकांसाठी, माजी सैनिक हे रिटायर झाल्यावर सुद्धा ते प्रामाणिकच राहतात असा आम्हाला तरी अनुभव आहे. त्यातलेच हे मेजर महादेव सोमवंशी आहेत. आणि हे सुद्धा प्रशासनात काम करत होते. हे उमेदवार सुधीर पाटील, त्यांना विजयाची खात्री आहे. पाहूया काय निर्णय लागतो. पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.